विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता। पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय। कोल्हापुरातल्या नृसिंहवाडी आणि कुरुंदवाडच्या अनेक भागांमधली घरं पाण्याखाली। कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। गडचिरोलीतल्या मौजा चांदाळा इथं पुरामुळे शेतात नागरिक अडकले। एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून। आर्णी तालुक्यातल्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना। शेतकरी थोडक्यात बचावला। नांदेडच्या धानोरा मक्ता इथं मागणी करून सुद्धा रस्त्याचं काम अपूर्ण। रस्त्यावर साचलेल्या गुडघ्या इतक्या पाण्यातनं गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा। अहमदनगरच्या कोपरगावात नदीपात्रातली वाहनं काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना एका महिलेनं वाचवलं। एकाचा मात्र मृत्यू। 3 जण नदीपात्रात वाहनं काढण्यासाठी गेल्याची माहिती। सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग मधल्या तिलारी धरणातनं मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू। घोटगे परमे पूल पाण्याखाली गेल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यातल्या साक्रीमधील जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं दृश्य। यू आकाराचं हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। उजनी धरण 32% भरलं। नागरिकांची पाण्याची चिंता मिटली। पुण्यातल्या मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटनाला बंदी, मात्र अतिउत्साही पर्यटकांची पर्यटन स्थळांवर हजेरी। सांगली शहरातल्या पूरपट्ट्यातल्या भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडनं पाहणी। कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याचीही विशाल पाटील यांची माहिती। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांना भेट। भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आधार। माजी आमदार अनिकेत तटकर यांचीही उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातल्या पूरग्रस्तांची भेट घेणार। सिंहगड रोड आणि पुलाची वाडी भागाचा दौरा करणार। नवापूरमध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडनं पाहणी। झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा पूल आणि रस्ता खचला। 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। लवकरात लवकर पूल दुरुस्तीची मागणी। शिक्षण सप्ताहाअंतर्गत गोंदियातल्या मुलींच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपशिक्षणाधिकारीही उपस्थित। एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणात फरार आरोपीला नागपूर पोलिसांच्या एनडीपीएसच्या पथकानं केली अटक। आरोपीकडनं 2 पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसं जप्त। वाघाची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेत असताना 6 जण ताब्यात। जळगावातल्या नशिराबादमधली घटना। पुणे आणि जळगाव कस्टम्स विभागाची कारवाई। शेतात पीक पाहायला गेले असता शेतकऱ्याचा मृत्यू। वर्ध्यातल्या भिष्णूर इथली घटना। शेतातील विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची माहिती। नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला वरिष्ठ माओवादी महिलेचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। आजपासून 3 ऑगस्टपर्यंत माओवादी संघटनेचं शहीद सप्ताहाला सुरुवात। अकोल्यातल्या कुरणखेडमध्ये कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू। अपघात झालेली कार पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मालेगावात बस आणि कंटेनरचा अपघात। 10 ते 12 प्रवासी जखमी। काहींची प्रकृती गंभीर। जखमींमध्ये मालेगाव, चंदनपुरी, धुळे आणि गुजरातमधल्या प्रवाशांचा समावेश। अकोल्यातल्या कुरणखेडमध्ये कारच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू। नाशिकच्या मालेगावात बस आणि कंटेनरचा अपघात। 10 ते 12 प्रवासी जखमी। अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग। लाखोंचे टायर जळून खाक। अहमदनगरच्या श्रीगोंदातल्या चिंभळे गावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांची मारहाण। शेत जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात मारहाण। जखमींवर उपचार सुरू।
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर 2000 शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा छत्री मोर्चा, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।